ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होते आणि यामुळे अनेक नद्यांना आणि जे पाण्याचे प्रकल्प आहेत ते ओव्हरफ्लो झालेले आहेत, तर नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे। अनेक नद्यांना पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे, शेकडो पशुधनांचे नुकसान झालेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अनेक नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांचं रेस्क्यू सुद्धा सुरू आहे। सध्या मी बिंदुसरा धरणावरती उभा आहे आणि या ठिकाणाहून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। बिंदुसरा नदीमध्ये हा विसर्ग होत आहे आणि हीच बिंदुसरा नदी बीड शहरातून जाते। यामुळे या नदीच्या आसपास असलेल्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दुसरीकडे बीड तालुक्यातील नांदूर हवेली आणि परिसरामध्ये तब्बल 36 लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत 18 लोकांना त्या ठिकाणाहून काढण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे। मात्र सध्या जर आपण बिंदुसरा धरणाची स्थिती पाहिली तर या बिंदुसरा धरणामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकूणच काय तर रात्रीतून या ठिकाणी जे पाण्याचा पाऊस पडला आणि ज्यामुळे पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे। दुसरीकडे ज्या नद्यांना पूर आलाय त्या पुराच्या पाण्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। यामुळे आता एकूणच जिल्हाभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे। दुसऱ्या बाजूला हजारो हेक्टर शेतीचं देखील नुकसान झालंय। यामुळे आता प्रशासनाकडून सतर्कतेचा सर्वांनाच इशारा देण्यात आलाय। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।